Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and here is a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So day second in Goa. Amazing time spent करत आहोत. Full of relaxation. Good morning. Good morning. Guys, good morning. Nice अशी bag ready. Set to explore. आज आम्ही पूर्ण दिवस बाहेर असणार आहोत आणि आज साऊथ गोवा मोस्टली एक्सप्लोर करू. चलो ऑल सेट टू गो. सो माझी आत्या जी आहे तिची सून म्हणजे माझी वहिनी ती गोव्याची आहे आणि ती सुद्धा इथेच आहे आणि तिची जी मम्मी आहे ती आम्हाला कधीपासून बोलत होते की तुम्ही या, तुम्ही कधी पण गोव्याला याल तर नक्की या. सो आज त्यांनी आम्हाला लंचवर बोलवलं आहे. सो आम्ही तिकडे तर काही जास्त शूट नाही करणार आहोत, बट पुढे पूर्ण दिवसात जे काही होईल ते तुम्हाला समजेल. दिवसभराचं सगळं सामान घेऊन चालू. चला. थोडीशी पण थंडी नाही ना इथे. 40 डिग्रीला पोहोचणार आहे. काय माहिती, मे बी ते काल थोडंसं पाऊस पडला ना त्यामुळे ते अजून गरम व्हायला लागलंय आणि अजिबात थंड हवा अशी नाहीच. पण ठीक आहे, गोवा गोवा आहे. गोवाचे वाईब्स आर थोडंफार डिफरंट. आणि रात्री किती सुंदर दिसत होतं. माझा हा जो कॉन्सेप्ट आहे हा मरीसी यांच्याकडनं आहे. तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन नक्कीच व्हिजिट करा. खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत डेली वेअरसाठी, ऑफिस गोअर्ससाठी. आणि जे शॉर्ट कुर्तीज असतात ते सुद्धा अमेझिंग आहेत त्यांच्याकडे. म्हणजे जीन्सवर तुम्ही घालू शकता, कम्फर्टेबल आहे, फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. चला, रेस्टॉरंटचं नाव पण लेटेस्ट रेसिपी. किती छान आहे. टायमिंग पण मस्त आहे बघा, किती जास्त आहे. एवढे ऑप्शन ते पण समजतच नव्हतं. म्हणजे जो डाएट करत होतो ना तेव्हा पण एकदम पोट भरून खाणार. हे बघा मी बनवतो तसं. मस्त ब्रेकफास्ट झाला. खूप सारे ऑप्शन्स होते. एवढे ऑप्शन्स की जे आम्ही ज्या ऑप्शन्सची वाट बघत असतो जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो बाहेर इंटरनॅशनल. म्हणजे आपले सगळे इंडियन सगळे त्यांनी नाश्त्याला ठेवलेले ब्रेकफास्ट. पण एवढे ऑप्शन्स बघून भूक कुठे लागते समजतच नव्हतं. मी त्याला तेच बोलत, उद्याचं काय तर तू सेम असेल म्हणजे ऍक्च्युली, कारण त्यांनी काही सोडलंच नाही. एवढं मस्त आणि खरंच खूपच छान. ते मूगचं चिला बोला किंवा मिसळ बोला, छोले भटुरे, सगळं खूप ऑप्शन्स होते. छान झाला ब्रेक. अचानक स्नो आलेला आहे आणि आम्ही ऍक्च्युली आमची गाडी एवढी खराब झाली आहे, एवढी खराब की काय समजतच नव्हतं. म्हणून आम्ही एका कार वॉश ठिकाणी थांबलोत आणि त्यांना सांगितलं की प्लीज बाहेरनं फटाफट आम्हाला कार वॉश करून दे. मी सनीला तेच बोलत होते. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये स्नो पडला आणि असं सगळं झालं भारी वाटेल. ते ट्रॅफिक जॅम नेक्स्ट लेवल. ते बघ, बाबांना पाहिजे असते अशी हेअरस्टाईल, नाहीतर थोड्या वेळानंतर बँड वाजवते. चलो आता आम्ही पोहोचू. आम्ही आलो साऊथ गोवा वहिनींकडे. We are here for lunch
अँड फॉर शुअर आम्हाला आय गेस गोवन फूड खायला मिळेल. चल लेट्स गो. यम्मी यम्मी भाजी खाणं यम्मी यम्मी. चला गाडी मस्त धुवून झालेली आहे. आता सगळ्यांना चकाचक. गेस केले किती घेतील. मी सनीला हा मी 1000च्या घरात होती. मी बोली माहित नाही ना किती घेतात. मला तर ऍक्च्युअली माहित नाही किती. मी तर असंच अंदाजे लावला. त्याने घेतले 200 रुपये. पण प्रॉपर सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित. मी म्हटलो आपण नेक्स्ट टाइम गोव्यालाच येऊ गाडी धुवायला. काय आपलावाला पण धुतोच बिल्डिंग मध्ये. छान वाटलं ना जाऊन. मस्त वहिनीच्या आईने एवढं छान गोवन स्टाईल फूड बनवलेलं. आम्ही जे ताव मारलंय. आणि आज पहिल्यांदाच मी आणि सनीने, आम्ही तिसऱ्या कधीच नाही खात बांगडा ही फिश, आम्ही कधीच नाही खात. पण आज इथे खाल्ली. कारण बेस्ट पार्ट गोव्याचं ते की फिशला अजिबात स्मेल नाहीये. मग तुम्ही कोणतीही फिश खा, ती इवन फ्राय करताना स्मेल नाहीयेत. म्हणजे जी आपल्या इथे वैसट वास जी येते, कितीही फ्रेश असली आपल्या इकडची फिश तरी ती स्मेल येतेच येते. पण गोव्याचं तसं नाहीये. आणि आम्ही जे खाल्लंय ना, आणि जो कॉम्बिनेशन होता, त्यांच्या इथे चपाती भाकरी हे खूप कमी खाल्लं जातं. पावा बरोबर तुम्ही आता इथे फोटो एक बघू शकताय, त्या तसं ते थाळी मस्त काकींनी रेडी केलेली. आणि पावा बरोबर काय कॉम्बिनेशन लागत होतं. मस्त पाव असे कडक गरम केलेले वहिनीने आणि अप्रतिम. अजूनही पाणी सुटते. गोवन फूड आहा. आणि ते कसं घरगुती ना, असं नाही की आम्ही बाहेर कुठे खाल्लंय. कारण नाही बोललं तरी बाहेरचं टेस्ट चेंज होतच. आपलं स्वतःचं फूड पण आपण, आपलं जे फूड स्टेपल फूड आहे आपण बाहेर खातो तर आपल्याला पण आवडत नाही. पण त्यांचं पद्धती आणि त्यांचं वे ऑफ मेकिंग, मला आता आईंची एवढी आठवण आली. कारण आईंना नक्कीच हे आवडलं. असं हे खोबऱ्याचं जास्त यूज करतात. आणि यांच्याकडे कसं फ्रेश कोकोनट यूज करतात. मला वहिनी तेच म्हणत होती की मी कितीही प्रयत्न केला की तिकडे मुंबईलाही अशा भाज्या बनवून नाही पॉसिबल होत. कारण कोकोनट टू कोकोनट सुद्धा मॅटर करतं. इकडचं कोकोनट, तिकडचं कोकोनट. आणि प्लस ना त्यांनी एक आंबट ते ग्रेव्ही बनण्यासाठी कसं एक फ्रूट का व्हेजिटेबल सारखं एवढं मोठं टाकलेलं, ते फक्त फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी. काय होतं ते, म्हणजे मस्त ग्रेव्ही झालेली आणि अप्रतिम असं खाल्लेलं आहे. छान सगळं डाएट बिएट बाजूला ठेवून मस्तपैकी छान वाटलं भेटून सगळ्यांना. आणि चला मग आता आम्ही निघालो. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता की आम्हाला सनसेट पॉइंटला कोणत्या तरी पोचायचंय. आणि आम्ही आहोत आता साऊथ गोवामध्ये. आणि इथून नॉर्थ गोवा इज ऑलमोस्ट 2 hours. जाईपर्यंत सनसेट होऊन जाईल. कारण सनसेट आजकाल लवकर होतोय, 6लाच होऊन जातो सनसेट. आणि आता वाजले आहेत 4. तिथे पोहोचेपर्यंत 6 वाजतील. मग आम्हाला काही पॉइंट वगैरे करता येणार नाही. म्हणून मग फायनली सनी म्हटलं की आपण इथेच जाऊयात. आता इथे आम्हाला असं जास्त माहित नाही. मग आम्हाला जो माहिती आहे ते म्हणजे केप गोवा, जे आम्हाला दोघांना सुद्धा आवडतं. आणि तिकडचा सनसेट इज अमेझिंग. म्हणून मग आम्ही ठरवलं की लेट्स गो केप गोवा. सो चला. आणि मला तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही कधी गोवन फूड ट्राय केलंय का, आणि तुम्हाला गोवन फूड मध्ये सर्वात जास्त काय आवडलं आहे. वी हॅव रीच्ड केप गोवा. आणि गर्दी एवढी आई आता रात्री होणार. स्ट्रीट रेड क्रॅब. तिकडे जायचं आहे आपल्यासारखं. ते आपण ते ऐसो तू आलेले आठवतंय का तुला. अच्छा, कसं वाटतंय. आम्ही झालेलो केप गोवा, पण त्याच्या पुढेच हे ओपन झालंय. छान आहे. म्हणजे दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्ह्यू, सनसेट, बीचचा आवाज आणि छान असे कोकोनट. मेन
बीच पण बघ ना किती क्लीन आहे. आपण हे स्ट्रे नव्हतं पाहिलं. सगळे अजून काय हवं तुला? कॉफीज आहे. असं वाटतं सनसेट मस्त खूप छान वाटतं. हा फोटो ओनली, नो स्विंगिंग. नो स्विंगिंग म्हणजे स्विंग नाही करायचं. फक्त फोटोसाठी. ये रचना. कसं होतं? छान. मेन म्हणजे ते वेव्हची आवाज. हा तिथे आतमध्ये कॅफेमध्ये गाण्यामुळे नव्हतं येत, पण इथे किती सुंदर वाटतं. आणि ह्यांचं स्टे पण आहे. हे मी एक्झॅक्ट विचारलं स्टे इज फ्रॉम 17,000 to 30,000. ऑब्वियस आहे, कारण व्ह्यूचंच ते लोक घेणार ना. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, हे केप गोवा जे आहे त्याच्या एक्झॅक्ट पुढे आहे. आमचा प्लॅन केप गोवाचाच होता, पण आम्हाला काहीतरी नवीन आम्हाला ॲक्च्युली नवीनच एक्सप्लोअर करायचं होतं. चला चलो. सो मस्त असा सनसेट आम्ही एन्जॉय केलेला आहे. आता आमची थोडीशी जर्नी मुंबई पुणे मुंबई अशी आहे, समजून घ्या. म्हणजे 2 तास पोचायचं आहे आम्हाला नॉर्थ गोवा. लेट्स गो. दे आता मी ड्राईव्ह करतो, तू बस. करू शकते मी ड्राईव्ह, नाही आता मी करतो, मला कंटाळा आला बस. कारण सकाळ काय कालपासून मीच ड्राईव्ह करते. सो नाईस आहे. म्हणजे ज्यांना बजेटवालं पाहिजे. किती आलं बिल? बिल 1100 आलंय फक्त. 1100. म्हणजे 2 कॉफी, फ्रेंच फ्राईज आणि आम्ही काय खाल्लं? आय नो इट्स कॉस्टली, बट ॲज कम्पेअर टू केप गोवा अँड ऑल स्टफ हे जरा त्यापेक्षा बेटर Reasonable. आहे. इट्स ऑल अबाउट व्ह्यू. आणि तुम्ही जेव्हा सनसेटच्या टायमाला येणार ना, तर हे तुम्हाला कॅफेजला असंच मिळणार आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, नॉट नेसेसरी की यू हॅव टू गो इनसाइड अँड हॅव टी. फोटोज इथे बाहेर काढू तुम्ही इथे बाहेर पण, केप गोवाचा पण सेम आहे, तुम्ही बाहेर पण फोटो काढू शकता. अमेझिंग. फक्त एवढंच आहे की खास त्याच्यासाठी एवढ्या लांब येऊ नका. जे नॉर्थ गोवामध्ये राहतात, नॉर्थ गोवामध्ये पण येस, नॉर्थ गोवामध्ये असं नाही आहे. तिथे तुम्हाला यू हॅव टू गो इनसाइड, तुम्हाला काहीतरी खायलाच लागेल आणि त्यानंतर तुम्हाला हे मिळेल. किती अमेझिंग वाटतं. बॅक टू पॅव्हलियन. वाजले आहेत 8:16. छान अशी ड्राईव्ह केली. बॅक टू होम. आमचं होम फॉर द 2 days जे होतं स्टे. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. Still 1 minute to go. And एक्साइटेड. it's our 10th anniversary. रचनाला सरप्राईज. किती सरप्राईज. माझं आयुष्यात Full of मला खूप surprise. सरप्राईज मी मिळाले. आहे सरप्राईजेस असणार. आई मी काहीतरी बोलू. जरा केस सोड नाही, सुट्टे केस छान दिसते. बघा, आणि तुम्ही लोक म्हणतात वेणी बाण, आंबाडा बाण, इथं नवऱ्याला ते काही आवडत नाही. आई ते सुट्टीत ठेवावे लागतात. मी बोलते ना, पहिले बाबांचा गिफ्ट, मग नंतर तुझा गिफ्ट, मग माझा परत बर्थडे आला तर मला गिफ्ट, मग मला एरोप्लेन वर. आई 1000. And the birthday girl म्हणते. Anniversary girl is looking beautiful. थंडी वाजून इथे कापा.
Happy anniversary to us. कॉंग्रॅच्युलेशन Congratulations. कॉंग्रॅच्युलेशन 10 वर्ष तुम्हाला झेललंस आणि मी तुला कोणाला झेललं नाही. जस्ट असंच मस्ती Your- रे, कोणी कोणाला झेललं नाहीये. युअर हॅपीनेस. मॅरेज इज नॉट अबाउट झेलोफाईन. मॅरेज इज अबाउट अंडरस्टँडिंग इच अदर. एक्झॅक्टली. एकमेकांसाठी जगणं. पहिलं नाही सर. पहिलं नाही. नाहीसू आहे की. हॅपी अॅनिव्हर्सरी. होममेड केक आहे, छान आहे. कसे होते 10 वर्ष? 10 वर्ष. मला अजून आठवलं कधी मॉरिशसला होतो तेव्हा आम्ही बोलत होतो 10 वर्षानंतर आम्ही हे करू. 10 आमचे प्लॅन्स होते की 10 इयर्स जसे होतील आमच्या लग्नाचे, आम्ही 10th इयर आम्ही सेलिब्रेट आपण करू. ऑलरेडी बोलू. ऑलरेडी बोलून झालंय 10th इयर आम्ही सेलिब्रेट करू मॉरिशस मध्ये, पण ते राहून गेलं. बट आमच्या डॉटरवर आम्ही स्पेंड करणार होतो. आपण मुलगीच बोललेलो ना रचना, की आमचं जे पण बेबी होईल त्याच्यावर आम्ही 5th इयर्स आम्ही ऑलरेडी आम्ही असं पण प्लॅन 5 years. केलेलं की आपलं बाळ तोपर्यंत 5 इयर्सचा असेल जेव्हा आपलं 10th अॅनिव्हर्सरी असेल. अरे ना तुम्हाला गर्ल पाहिजे, बाप्पाने तुला गर्ल दिला. असं काय नव्हतं. आम्हाला ऍक्च्युली काही चाललं असतं, बट गर्ल्ससाठी जायचं असतं होतं आणि तेच झालं. रिअली ब्लेस्ड, थँकफुल. म्हणजे आजच काकी म्हणत होत्या की सनी तू खरंच नशीब काढलंय, भाग्य काढलंय. काकी म्हणजे माझ्या यशस्वी. वहिनींची हा. आई, यशस्वी वहिनीची आई. की एवढं छान आयुष्यात, म्हणजे एवढं छान अशी बायको मिळाली आहे. अँड ट्रस्ट मी, आय वॉज सो हॅपी. नाही दिसत आहे तुझं हे. सो नायसाने मला बोलवलं तिकडे, सांगितलं बाबा तुम्ही कट झालाय. आणि चिनो बाबांचं एवढं कट झालं म्हणजे बाबांना नाही आवडणार. So, आता मी परत नाही बोलणार आहे. नाही परत बोलते. दोस आर द गोल्डन हा वर्ड्स. मग तेच ना, त्या आधी जे आहे ते नाही त्यांनी नाही ऐकलं परत ऐकलं. सो तेच ती काकी म्हणत आहे की नशीब काढले सनी की एवढी सुंदर आणि समजूतदार बायको मिळाली आहे. सो सो त्यावेळी मी ऍक्च्युली विचार केला, खरंच मी नशीब काढले का? कसलाय मला काय मी Actually खूप तसं नाही. खुश आम्ही झाली. दोघं एकमेकांना पहिलं माझं तुम्ही ह्याचं ऐका, पहिलं माझं ऐका. हा सेंटेन्स बोलल्यानंतर मी एवढी खुश झाली, कारण ह्या 10 वर्षात मी फक्त एवढंच ऐकले की तू खूप नशीबवान आहेस, तुला असा नवरा भेटलाय, तू भाग्य. कधीच कोणी असं नाही बोललं की नाही बोलले, नाही. पण पहिलं मला बोलतात आणि मग रचना. हा असं होते काही, पण मग ते मला पहिल्यांदा- आजपर्यंत ते असं मला टच नाही झालं, म्हणजे इथपर्यंत पोहोचलं नाही. पण ते अख्खी एकदम असं काही न विचार करता पटकन बोलले की सनी तू खूप नशीब काढले, तुला अशी बायको भेटली. आणि खरंच आहे ते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि तुम्ही पण अग्री करत असाल, एवढ्या 5 वर्षात 6 वर्षात तुम्ही बघितलंच असेल की आमचं बॉन्ड जे आहे ते किती प्युअर आणि फुल ऑफ अंडरस्टँडिंग आहे. एकमेकांना समजून घेतो. आम्ही फुल ऑपोजिट आहोत. म्हणजे ती जशी बडबडी आहे, स्पॉन्टेनियस आहे, लाऊड आहे, इम्पेशंट, तसंच मी सॉफ्ट आहे आणि शांत आहे. आणि म्हणजे सगळे opposite attracts. एकदम स्ट्रॉंग ऍडजेक्टिव्ह आहेत ना, ते माझ्यासाठी आहेत. Yeah. आणि एकदम Wise. बेसिक नाही, पण एकदम असे सॉफ्ट Simple. आणि ते आहेत ना, ते सगळे ह्याच्यासाठी आहेत. बट तेच म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट. सो ते आमच्या बाबतीत तर ते खूपच स्ट्रॉंगली झालेलं आहे. डिस्कस करत होतो आणि ऑलमोस्ट जे ओळखीचे सगळेच ऑपोजिट. हे आय नो आम्ही खूप सारे एक्झाम्पल्स घेतलेले. सो ती आहे जास्त बोलणारी आणि नेहमीच आउटस्पोकन आहे आणि कोणतरी ऐकणारा पाहिजे तिला, म्हणून मग मी आहे. खरंच म्हणतो की हे जे वर्ष होते 10 वर्ष आयुष्यातले सर्वात छान असे वर्ष होते. म्हणजे एवढं, म्हणजे तुम्ही अप्स अँड डाऊन्स पेक्षा जास्त करून मी अप्सच पाहिलेत.
एवढे छान आहे. कधीच काही कुठल्या गोष्टीची कमतरता आणून नाही दाखवली किंवा कधी काय कंप्लेंट केलं असं नाही. आमचे आर्ग्युमेंट्स होतात, पण आम्ही त्याला मस्त एक टॅग दिलं, एक हेल्दी डिस्कशन जे तुम्ही ऑफकोर्स ऐकलं आमचे असेल. फाईट्स आहेत ऑफकोर्स असतात, आम्ही पण भांडतो, पण इट्स मोर लाईक अन हेल्दी डिस्कशन. हा म्हणजे आम्ही भांडतो पण आमचे भांडणं खूप असे टोकावर वगैरे नाही जात आणि असं खूप 2 दिवस बोललो नाही होत असं पण नाहीये. म्हणजे बोलून बोलून आम्ही न बोलून अर्धा तास 1 तास नंतर मग रचनाकडे आहेच. एक तर ती मला फुल इम्प्रेस करायला बघणार किंवा मी तिला. आणि आम्ही ऍक्च्युअली तुम्हाला जसे दिसतो ना आम्ही तसेच आहोत. मी आहे लाऊड तर आहे, मी दिसते तशीच तुम्हाला हे हा आणि एवढे दिवस तुम्ही बघितलेच असाल ब्लॉग्स मध्ये, तेवढं तर ओळखून आहेतच लोक. एक्झॅक्टली. हा ना, थांब जरा तू बोल. इथून नाहीसा म्हणते आई बाबा कधी कधी तुम्ही झोपणार. खरंच काय छान नाही. गेले. मी थँक्यू ऍक्च्युली सो खूप काही मच. विचार केलेलं बोलायचं मी तुझ्यासाठी. पण ऍक्च्युली काय विचार नव्हता नाही केला, पण मी आता- केलेला. माझं दरवेळेस मी असं बोलेल, म्हणजे नॉट इन फ्रंट ऑफ कॅमेरा, पण ह्याला पण मी असं म्हणेल की 10 वर्ष एवढे छान होते, अमेझिंग होते, पण ते थोडस हे झाले. पण मी खरंच सांगेन म्हणजे हे 10 वर्ष खूपच मॅजिकल होते. मी त्याला त्या दिवशी तेच म्हणत होती, इट्स लाईक अ फेरी टेल कम ट्रू. मला नेहमी खूपदा लोक म्हणायचे की तू तुझ्या खूप यु नो एका फेरी लँड मध्ये राहतेस तू. मी खूप इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये राहायची. पण ती ज्या फेरी लँड मध्ये राहते ते तिने तसं निर्माण केलंय, म्हणजे जास्त निगेटिव्हिटी नाही, जे आहे ते स्पष्ट आहे आणि सगळ्यांशी असं छान नातं क्रिएट केलंय ना की आयुष्यात नुसतं पॉझिटिव्हिटी आणि छान असे वाईब्स आहेत आणि एक फेरी टेल सारखंच चालू आहे सगळं काय. बट दिस इज ऑल बिकॉज ऑफ हिम, बिकॉज ते पॉसिबलच नसतं झालं. माझ्यात खूप ड्रॉबॅक्स होते, आताही आहेत, असं नाही म्हणत की नाही आहेत, दोघांमध्ये आहे, but नाही. ते पण कसं एकमेकांना आम्ही सनीमुळे encourage ना करतो. खूप ठेराव असं म्हणतात ना आयुष्याला, ते एक काय म्हणजे पॉज नाही म्हणता येणार, बट पाणी कसं फ्लो करतो एकदम स्लोली आणि खूप विचार करून नाही, पण एका वेगळ्या वेने. माझं म्हणजे कसं असायचं माहिती का, खूप ओव्हर स्पॉन्टेनियस होते मी, आताही आहे, बट काही न विचार करता बोलणारी. आता थोडं विचार करते, काहीही बोलण्याच्या आधी थोडासा विचार करते की अरे समोरच्या व्यक्तीला कसं वाटतं. अशी मी अजिबात नव्हती. म्हणजे माझे जे काही ओपिनियन आहेत ते मी मांडते, असं नाहीये, त्याचं जे वे आहे ना ते आता थोडस वेगळ्या आणि पोलाइट वेने झालेलं आहे. आधी मी अशी नव्हती. मी तेच म्हणते ना, विथ युट्यूबची जर्नी आणि विथ टाइम आणि खूप काही गोष्टींनंतर म्हणजे मी सुद्धा, माझ्यात सुद्धा एक ग्रोथ झालेला आहे. बट दिस 10 years वेल जस्ट लाईक अ फेरी टेल. कारण मी माझ्या आयुष्यात कधीच काहीच गोष्टी एक्सपेक्ट नाही केल्यात, कधीच नाही. आई मला नेहमी विचारायची की रचना तुला कसा मुलगा हवाय, तुला बंगला हवाय, तुला असं हवंय, तुला तसं हवंय. आईला मी इवन आई याला ऍग्री करेल, मी नेहमी हेच म्हटले की आई नॉर्मल घर असेल ना, रस्त्याच्या साईडला जे छोटेसे घर असतात तसाही मला चालेल. मला फक्त प्रेम देणारा हवाय, मला जॉब करणारा पण चालेल. आय एम रेडी की मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करेल बस, कारण तीच माझी ऍक्च्युअल लाईफ होती. लग्नाच्या आधी आय वॉज लाईक दॅट ओनली. बट म्हणतात ना की जेव्हा तुम्ही जास्त एक्सपेक्ट नाही करत तर देव तुम्हाला खूप काही गोष्टी देतात, आणि हे विचार करून मी कधीच नाही केलंय. मला माझ्या आताच्या ज्या मुली आहेत त्या खूप विचार करून आणि खूप म्हणजे त्यांचे डिमांड्स किंवा त्यांचे खूप सारे ते त्यांचे ठीक आहे, त्याला एक पर्सन टू पर्सन मॅटर करतं. पण मी आईला नेहमी हेच म्हटले की आम्ही दोघं, जो पण माझा नवरा असेल किंवा मी असेल, आम्ही दोघं सुद्धा कष्ट करू. आम्ही दोघं सुद्धा फक्त आयुष्यात एकदा तरी इंटरनॅशनल ट्रिप करायचंय, हे पण होतं माझ्यात. हे सुद्धा मी सनीला नाही तर बोललेली पण आहे ना सनी, की
यू नेव्हर नो की आपली जी पण आपण आता चाललो हनीमूनला ती आपली फर्स्ट आणि लास्ट असेल. बट त्याच्यानंतर आम्ही एवढं इंटरनॅशनल फ्लाय झालो, आम्ही 9 कंट्रीज फिरलो. आज त्या काकी पण तेच म्हणत होत्या की सनीला तेच सांगत होते की तू खूप तिच्यासाठी टाइम काढतोस, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल प्रकारे लाईफ जगताय. नाहीतर मग ते असं होतं की अरे नंतर नंतर नंतर, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आयुष्यात अशा गोष्टी घडल्यात ना त्याच्यामुळे आम्ही कदाचित असं झालो किंवा मी खूप प्रॅक्टिकल आहोत. आय डोंट नो काय. काही लोकांना अजिबात आमची लाईफ पटत नाही, आमची लाईफ नाही पटत. काही लोकांना पटतं, बट दॅट डझंट मॅटर. म्हणजे आमचं कसं आहे माहितीये का, आम्हाला आमच्यासाठी जगायचंय आणि ही लाईफ आहे ती आम्ही चूज केलेली आहे आणि आयुष्य एकच आहे. एक्झॅक्टली. आम्ही कधीच कोणाला त्रास देऊन किंवा कधीच त्या गोष्टी करणार नाहीये. आम्ही जे काही करू ते पूर्ण आमचे जे पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते पूर्ण करून स्वतःची स्वप्न सगळं काय बॅलन्स करून प्रोफेशनली आणि पर्सनल लाईफ सगळं काय काय. पण थँक्यू सो मच. मी एवढंच सांगेल की हे 10 years वेर अमेझिंग. तू मला एवढं समजून घेतलंस, पावला पावलांवर मला सपोर्ट केलेला आहे. एक असा पण ब्रेकडाऊन आला जेव्हा मी CA करत होती. आय यूज टू क्राय लाईक एनिथिंग, म्हणजे लिटरली. आणि एका नवऱ्याच्या तोंडातनं असे शब्द येणं की रचना तुला जे हवंय ते कर, तू हा जॉब सोडू शकतेस, नॉट नेसेसरी यू हॅव टू कंटिन्यू विथ CA ओनली, यू कॅन डू एनिथिंग. बिंग अ डॉक्टर, कुठे आपण गेलेलो. एक्झॅक्टली. बिंग अ डॉक्टर त्यांनी माझ्याकडे, म्हणजे एक असतं ना जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा एक प्रोफाईल बघितला जातो की ही मुलगी हे करते, ही मुलगी ते करते, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली आणि तो मुलगा रेडी होतो की हिचं शिक्षण एवढं आहे आणि यु नो म्हणजे ती त्याच्यात ग्रो करेल वगैरे. पण ऑल ऑफ अ सडन माझं पूर्ण सगळंच चेंज झालं. आणि त्या टायमाला फक्त सनीच नाही पण आईंचा पण सपोर्ट होता. आईंचं पण तेच होतं की तुला जे हवंय ते कर, व्हॉट इज इम्पॉर्टंट, यू शुड बी हॅपी. ऑफकोर्स हे 10 years सनी बरोबर अमेझिंग झालेत. बट माझी फॅमिली, माझी जी ही एक्सटेंडेड फॅमिली आहे, टाकळे फॅमिली आहे, त्यांचा सुद्धा ह्यात पूर्णपणे यु नो एक कॉन्ट्रीब्युशन आहे, एक सपोर्ट आहे. फॅमिली बॉन्ड आणि जो फॅमिली एक ब्लेसिंग्स आणि स्ट्रॉंग जो बॉन्ड असायला पाहिजे ना, ते मला म्हणजे ते भरभरून मला मिळालेलं आहे. आणि आम्ही नेहमी हे सांगितलंय आमच्या ह्या पूर्ण ह्याच्यात आई एक स्ट्रॉंगेस्ट पिलर आहे. आईने खूप काही गोष्टी हँडल केल्या आहेत, आई आजही हँडल करतायत. आईना माहिती एक फॅमिली एकत्र आपण कसं, आम्ही जरी वेगवेगळं राहत असो पण आमच्यातला जो बॉन्ड आहे तो तसाच स्ट्रॉंग आहे. आईमुळेच आहे. एक्झॅक्टली, आईमुळेच आहे. आणि तेच आम्ही शिकतो आणि तेच आम्ही आमच्या पुढच्या पिढीला शिकवतो. फॅमिली इज इम्पॉर्टंट, फॅमिली बॉन्ड इज इम्पॉर्टंट. अँड आय एम सो ब्लेस्ड. मी कधी एकटी बसलेली असते ना, आय एम सॉरी मी खूप बोलतीये पण मला ऍक्च्युली असं बोलावं असं वाटतंय की कधी मी एकटी असते ना, मी खूप ते आपले जे न्यूज येतात ना आजकाल, काय न्यूज येत आहेत ते. तर डॉक्टर गौरी तिच्या बरोबर जे झालं, तिच्या हस्बंडने तिला टॉर्चर केलं आणि मग तिने स्वतःला हँग केलं, त्या म्हणजे मी विचार करत होती की आय एम सो ब्लेस्ड. माझा फक्त नवराच नाही, माझी सासूच नाही, माझी जाव नाही, माझी नणंद नाही, पण जेवढे माझे इनलॉज आहेत, जेवढे लांब पर्यंत, मावशी, मामा, आत्यांचे हजबंड, त्यांची मुलं, ही पूर्ण जी एक्सटेंडेड फॅमिली आहे ना, अमेझिंग आहे. पावला पावलांवर त्यांनी मला साथ दिलेली आहे. इनफॅक्ट म्हणजे पहिलं ते फोन केलं मला नाही विचारलं, पहिलं रचना कशी आहे, रचना काय करते. मी म्हणजे मला इमोशनल होतीये थोडीशी. मी युट्यूब आणि एका कॉन्टेंट क्रिएटरला खूप वेगळ्या प्रकारे बघितलं जातं. आय डोंट नो, काही लोकांना पटतं, काही लोकांना नाही पटत. पण ही जी फॅमिली आहे ना, माझी जी ही फॅमिली आहे, यांनी मला कधीच एकटं पाडून दिलेलं नाहीये. म्हणजे नेहमी एक असं प्राऊड, नेहमी तो त्यांच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. एक्झॅक्टली. फोन करून म्हणतात रचना किती छान, मस्त. म्हणजे ते त्यांचे वर्ड्सच मला खूप काही बोलून जातात. मला समजतच नाही मी कसं एक्सप्लेन करू. असं फॅमिली मिळणं इट्स रिअली अ ब्लेसिंग. आणि मला ह्याच्यापेक्षा छान फॅमिली मिळालीच नसती.
ट्रस्ट मी. आणि ते तुम्ही आणि- पण अग्री कराल की आम्ही आणि दोघांसाठी म्हणजे मला पण रचना आणि रचनासारखी फॅमिली नसती मिळाली. सो रिअली ब्लेस्ड अँड थँक्स. पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असे इन-लॉज, असा नवरा प्रत्येक जण एक्सपेक्ट करतो. मी एवढंच सांगेल, ज्यांची पण मुलं लहान आहेत, मुलं खास करून, जेव्हा पण तुमच्या घरी सून येईल, प्लीज तिला समजून घ्या. आत्ताचा जनरेशन खूप काय 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 चाललंय, बापरे, काय म्हणजे मला समजतच नाही. विथ टाइम एव्हरीवन हॅज टू चेंज. तुम्ही तुमच्याच त्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन येऊन तुमची जी पण नवीन मेंबर आहे तिच्यावरती ते सगळं नाही लादू शकत. इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. मी हे पण मुलींना पण तेच सांगेल, इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. तुम्ही प्रेम द्याल तर समोरची व्यक्ती तुम्हाला प्रेम देईल. ऑफकोर्स असे खूप सारे सिच्युएशन्स आहेत जिथे असं होतं की आपण कितीही प्रेम दिलं तरी समोर तो प्रेम मिळत नाही. आय कॅन अंडरस्टँड. आणि मी ते जे पेन आहे ते पण मी समजू शकते. बट शेवटी माणसाचा तो स्वभाव आहे. मी तेच म्हणेल की यू हॅव टू चेंज. तुमच्या बरोबर ते घडलंय म्हणून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढी बरोबर ते नाही असं यु नो वागू शकत. सो काय नाही, जरा जास्तच झालं. आणि तिकडनं आम्हाला फक्त एक येते की आई चला फास्ट खूप बोलतीयस तू आता. नाही पण चल मला आता झोप आली आहे. बेस्ट चलो सो हा आता vlog सेलिब्रेशन काय आमचा प्रत्येक डे सेलिब्रेट आम्ही करत असतो. गिफ्ट आलेलं आहे. छोटे छोटे मिनिएचर्स दिले जे मी तिला दिले तीच तिने मला. सो चला मग हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. वी आर जस्ट ट्राईंग की उद्याचा डे आम्ही अजून स्पेशल करू. ही आहेत अजून. ही इज ट्राईंग. येस. मी थकली ह्याच्या बर्थडेचे सरप्राईजेस देऊन आता बस. मी देणार. आता तो देणार So, माझ्या thank you so much. माझ्या बर्थडे पर्यंत तो देणार. माझ्या बर्थडेला 2 Excitement महिने level. बाकी. एक्साइटमेंट लेवल आतापासूनच आहे. नाही, माझ्या बर्थडेला 2 महिने आहेत. 2 महिने मोबाईल खूप हलतोय. सॉरी हा का. सो माझ्या बर्थडेला 2 महिने बाकी आहेत आणि माझ्या बर्थडेला 2 महिने बाकी आहेत. चलो हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. Till then, bye, take care and live, laugh and love. Once again, extremely sorry आमचे ब्लॉग्स लेट येत आहेत. ते लेट येणं पण एक रिझन आहे. एक reason आहे. आम्हीच प्लॅन केलंय का ते तुम्हाला पुढच्या मंथ मध्ये नक्की नाही समजेल. प्लॅन करण्यापेक्षा हे ऍक्च्युली घडलं पण आहे असं की ते थोडस एक दिवसाला 2 ब्लॉग झाले. मग नाहीतर मग एका ब्लॉगचे 2 पार्ट झाले. सो आम्हीच ठरवलं की डिले होते तर होऊन होऊन कारण द्या. ते जे पुढच्या जो मोमेंट आहे पुढचं जे month काही आहे, असणार आहे ते त्याच्यासाठी चांगलंच आहे. सो I know. स्टे ट्यून फॉर ऑल द